नमस्कार मंडळी, कोकण सफरमध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे। आज आपण श्री गजानन महाराज नेवरे लावगणवाडी यांच्यासोबत लांजाला निघालो आहोत आणि आता तिकडे बघू शकता तुम्ही गजानन महाराजांचा मुखवटा आपल्या ट्रेनमधून जो येणार आहे त्याची तयारी चालू आहे। पालखी इकडे सजावट असते। 2 दिवस पालखी रत्नागिरीला वैभव देवकर यांच्या घरी असते आणि आपल्या गावातील हे ग्रामस्थ इकडे पालखी सजावट चालू आहे। ग्रामस्थ पूर्ण तल्लीन होऊन आपल्या महाराजांच्या येण्याची वाट बघत असतात। पालखी सजावट चालू आहे। आपल्या महिला वर्ग इकडे आपल्या पालखीची तयारी करत आहे। आता काही क्षणात आपल्या महाराजांचे शेगावमधून मुखवट्याचे आगमन आपल्याला पाहायला भेटणार आहे। आपल्या महाराजांचा जो मुखवटा आहे तो आणण्यात आलेला आहे। आता बघू शकता तुम्ही हा मुखवटा आहे तो आपल्या शेगावमधून शेगाव तिकडे गेला होता। तिकडे सर्व कार्यक्रम होऊन हा मुखवटा आपल्या रत्नागिरीला विराजमान झालेला आहे। तर हा आता पुढचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो व्यवस्थितरित्या। आता आपल्या इकडे मुखवट्याचे आता हे पालखीत विराजमान होऊन ती पालखी आहे ती लांजाकडे प्रस्थान करेल। आता काहीच वेळात आपले महाराज आपल्या पालखीत विराजमान होतील। आमचे आता प्रस्थान झालं आहे। लांजाच्या दिशेने आम्ही निघालो आहोत। हे आमच्या म्हणजे भाविकांसाठी म्हणजे आपल्या लावगणवाडीतील जेवढे मंडळातील माणसं आहेत त्यांच्यासाठी ही बस केलेली आहे आणि ह्या बसद्वारे आपण निघालो आहोत लांजाला। काही बसमधील हे आपलं दृश्य आपण बघू शकता। समोर तुम्हाला बघायला भेटेल महाराजांची पालखी आता लांजा गावी प्रस्थान करते आणि तिकडे आपल्याला 1-1.5 तासाचा प्रवास करत आपण लांजा गावी पोहोचलो आहे। तिकडे अगदी म्हटलं तर तिकडची जेवढी माणसं होती ती जल्लोषात अगदी उत्साहितपणे आपल्या पालखीचे स्वागत करीत आपण आता त्यांच्या गावदेवीच्या देवळात जाणार आहोत आणि तिकडे आरती वगैरे होऊन आपली पालखी आहे ती घरात विराजमान होईल। तुम्हाला जे दृश्य बघायला भेटतंय हे लांजा गावचं आहे, बघू शकता तुम्ही। कारण आपल्या महाराजांचा जो महिमा आहे तो म्हटलं तर एक अविस्मरणीय आहे की जेणेकरून हे बघू शकता। हे जर असेच दृश्य तुम्हाला बघायचे असेल तर येत्या 3 तारखेला ठिकाण नेवरे रत्नागिरीमधील निसर्गाच्या कुशीत बसलेले गाव नेवरे वाडी लावगणवाडी इकडे हा सोहळा अगदी थाटामाटात पार पडणार आहे। पालखीचे दर्शन आणि महाराजांची सेवा करण्यासाठी जर तुम्ही येणार असाल तर ह्या पत्त्यावर तुम्ही येऊ शकता।
आता जे प्रस्थान होणार हे गावदेवीच्या मंदिरात होईल आणि गावदेवीच्या मंदिरात महाराजांच्या पालखीची आरती होईल आणि त्यानंतर जो आपल्याला पुढचा कार्यक्रम बघायला भेटेल तो आपल्या जिथे म्हणजे ज्या भक्तांनी आपल्या घरी पालखी बोलवले तर त्या भक्तांकडे जो रात्रभर जो कार्यक्रम असेल तो तुम्हाला बघायला भेटेल. हे बघू शकता तुम्ही दृश्य कशा प्रकारे आहे आणि आपल्या महाराजांचे भक्तगण आपल्याला म्हणजे
बघू शकता तुम्ही भक्तगण आहेत हे महाराजांच्या पालखीला पाया पडतायत आणि आता जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे तो बहुरंगी नमन आहे. कमीत कमी 2,500 पर्यंत माणसं आपल्या महाराजांची पालखीचे दर्शन घेण्यास आली होती. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.